पॅलेस कार्यालय डायरेक्टर पाटील यांचा साखरपुडा समारंभ। गोल्डन पैलेस मंगल कार्यालय। स्वागत अक्षरी निशा आणि दरेकर परिवाराचे मानबिंदू आजचे वरराजा चिरंजीव अनुराग यांचा साखरपुडा समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहत असलेल्या मान्यवर पाहुण्यांचं यंडभर परिवाराच्या वतीने मी निवेदिका पूजा सातव मनपूर्वक हार्दिक स्वागत। सरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत। आचार्यांचं आगमन होत आहे। माजी चेअरमन सन्माननीय बापूसाहेब कोकरे। सकाळपासून नव्हे तर लग्न ठरल्यापासून वेळेवरती आग्रह ज्यांचा, वेळेचं महत्व आमच्या जीवनामध्ये ज्यांनी घडवण्याचं काम केलं, म्हणून सायंकाळी होणारा विवाह 7:30 वाजता म्हणजे 7:30 वाजता डॉट लागणार आहे। म्हणून वेळेत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय सणसवाडी नगरीचे माजी सरपंच नामदेवरावजी यादव आपण उपस्थित होत आहेत। मान्यवरांचं मनापासून स्वागत करत असताना माजी सरपंच सन्माननीय साहेबरावजी दरेकर पाटील आपणही उपस्थित होत आहेत। मान्यवरांचं मनापासून स्वागत। अर्थात वांग निश्चय संस्कार ज्याला साक्षगंध समारंभ म्हणून ओळखलं जातं, हा साक्षगंध समारंभ आज या ठिकाणी पार पडतोय। ते म्हणजे बुरके गावचे विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन आणि AMNS कामगार संघनाथ तुकाराम येनभरे यांची सुकन्या अर्थात चिरंजीवी सौभाग्यवती सकल अक्षरी निशा आणि त्याचबरोबर दत्तात्रय कांतीलाल दरेकर यांचे चिरंजीव अर्थात आजचे आपले मानबिंदू वरराजा अनुराग यांचा दुपारच्या सत्रामध्ये पार पडत असलेल्या या साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहे। उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे उपस्थिती लाभतीये। माजी उपसरपंच भूषण आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यामध्ये हिरारीने भाग घेत असताना ज्या कुटुंबाचा सणसवाडीच्या नावलौकिकामध्ये मोठ्या प्रमाणात भर असा प्रसिद्ध गाडामालक क्षेत्रामध्ये असणारा हा कैलासवासी पठाणराव दरेकर यांच्या कुटुंबातील हा विवाह या ठिकाणी संपन्न होत असताना मुंबई या ठिकाणी या सणसवाडीच्या भागातून उद्योगाची ज्यांनी सूत्र हाती घेतली ते सन्माननीय शांतीलालराव दरेकर यांचे नातू आणि सन्माननीय जुन्या काळातील पैलवानकीला खऱ्या अर्थानं अनेक पैलवानांना आश्रय ज्यांनी दिला आणि अनेक पैलवान घडवण्याचं काम ज्यांनी केले ते चंद्रराव दरेकर यांच्या परिवारातील नातू आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी वापरत होत असताना या जुन्या जाणत्या काळातील मंडळी बरोबरच पुढची पिढी समाजकारणामध्ये आली आणि खऱ्या अर्थानं पैलवानकीच्या माध्यमातून देवराम भाऊ असेल, कामगार क्षेत्रातून सुहासराव असतील आणि राजकीय क्षेत्रामध्ये बाबासाहेब असतील, त्याचप्रमाणे हिंदुत्वाची लढाई खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकीचा जपत असणारा आमचे संतोषराव असतील आणि विजयराव असतील यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी जपण्याचं काम केलेलं आहे आणि अशा परिवारातील चिरंजीव अनुराग दादांचा विवाह या ठिकाणी सन्माननीय रवीनाना भुजबळांचा आगमन होत आहे। मान्यवरांचं मनापासून स्वागत करत असताना गर्दीमध्ये काळाईची सेवा करत मुलीला शिक्षित केलं आणि तहसीलदार म्हणून आज महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कल्याणी हरगुडे यांचे पिताश्री सन्माननीय हनुमंतरावजी हरगुडे मामांचं मनापासून मनपूर्वक स्वागत। कोठून जुळल्या कोणाला कळल्या या ऋणानुबंधांच्या गाठी आसुवा सर्वांच्या मध्ये या ठिकाणी सुंदर असा संस्कार पार पडत असताना ऋणानुबंधांच्या गाठी बांधल्या जात आहे। चिरंजीवी सौभाग्यवती सकल अक्षरी निशा आणि चिरंजीव अनुराग यांचा आजच्या मंगलमय प्रसंगी वधूवरांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी पंकजी कोतवाल, नितीनजी कोतवाल डोईचा पदर रळू न देता खऱ्या अर्थानं ती आज अनुराग रावांच्या जीवनामध्ये पदार्पण करणार आहे अशी वधूराणी चिरंजीवी सौभाग्यकांक्षी निशा
हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा उलगडत पाकिस्तानमध्ये एक दहशतवाद्यांना एक धडा शिकवण्याचं काम 2 महिलांनी केलेलं आहे. म्हणून श्री शक्तीचा श्री नारी सुगंधिं प्रश्निवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनाम् मृत्योर्मोक्षयमामृतादा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय नमः. हे पहा संयोजक मंडळीच्या सुवासिनीचा नामोल्लेख. प्रगती भोसुरे विनंती राहील, आपला नामोल्लेख झालेला आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद कुसुमताई मांढरे ताईंना विनंती राहील, आपण मंचावरून आजच्या उद्रांना औषधोटीकरण करायचं आहे. त्याचप्रमाणे सभापती मोनिकाताई हरगुडेंना विनंती राहील, आजच्या उद्रांना औषधोटीकरण करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नामोल्लेख एकदाच होणार आहे, वेळेत कार्यक्रम संपन्न करायचा. या ठिकाणी प्रगती भोसुरे, त्याचप्रमाणे स्वप्नाली यादव, त्याचप्रमाणे सभागृती ललिता गव्हाणे, सशा पवार, सभागृती रेश्मा साळुंके आणि सभागृती सरपंच रुपाली दरेकर. विनंती राहील आपण सर्वांनी मंचावरती येऊन मंगलमय सोहळा ठरला की मामांच्या हातून सुपारी फोडली जायची आणि तो आनंद साखर वाटून साजरा केला जायचा. म्हणूनच या सोहळ्याला जणूकाही नाव पडलं साखरपुडा समारंभ. कालांतराने साखरेची जागा पेढ्याने घेतली, बर्फीने घेतली, पण आप्तस्वामियांचा सहस्थिती ही प्रार्थनीय राहिली. म्हणूनच माणसाने आयुष्यात काय कमवायचं तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं कमवायची या तत्वांवर आजवर यनभर आणि दरेकर परिवार चालत आला. म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत असलेल्या मान्यवर पाहुणे मंडळींचं यनभर परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरेकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये स्वागत. चिरंजीव अनुरागाने सौका वंशिनी दिशा यांच्या विवाहाचं आणि प्रथम दर्शनीय साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं अनेक दिवस अनेक वर्ष ज्ञानदानाचं काम केलं असे दत्तभाऊ दरेकर उर्फ डिके सर आणि आमचे सहकारी मित्र ज्यांनी अनेक वर्ष कामगार क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून कामगारांचं नेतृत्व केलं असे नवनाथजी इनबर यांच्या विनंतीला मान देऊन दोन्ही परिवाराचे आलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रपरिवार, त्याबरोबर कामगार क्षेत्रातले कामगार या सर्वांचं आणि माता भगिनींचं या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी सहर्षाने स्वागत करतो. आणि संध्याकाळी विवाहबद्ध होणाऱ्या नवदाम्पत्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराट या दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्षाने स्वागत करतो. मंचावरती त्यानंतर सभापती साहेबांना विनंती, आपण मंचावरती या दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय हॉलमध्ये दरेकर पाटील आणि यनभर पाटील या दोन्ही कुटुंबियाच्या मुलामुलीच्या शुभमुहूर्तात साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. उपस्थितांमध्ये राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर मंडळी आहेत. दरेकर पाटील परिवाराच्या वतीनं अमोल दरेकर यांनी आपल्या सर्वांचं नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यनभर पाटील परिवाराच्या वतीने पूजाताई साधतो यांनी आपल्या सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. चुकून कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल उभय परिवाराच्या वतीने फक्त मनापासून दिलेकृत करून उपस्थित सर्व परिवाराचं, माता बहिणीचं दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या सरस्वाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आमचे सहकारी नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये उच्च आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य ज्ञानदानाचं काम केलं ते अंजनाताई व दत्तात्रय गंतेलाल दरेकर यांचे चिरंजीव यनभर यांची कन्या चिरंजीव स्वागती कांक्षिणी निशा यांच्याशी संपन्न होत आहे. आपण सर्वजण उपस्थित झालेला दोन्ही कुटुंबाला आनंद झालेला आहे. आमच्या सरस्वाडीचा दरेकर परिवार हा मोठा परिवार आहे. अमोलने सांगितल्याप्रमाणे सरस्वाडी वित्त कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून सुहास बापू दरेकर यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये सरस्वाडीचं नाव महाराष्ट्रात नेलं असं पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन देवराम भाऊ दरेकर असेल किंवा आज तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेर बाबासाहेब दरेकर पक्षाच्या माध्यमातून आज काम करतायत. आणि विशेष म्हणजे मी कायम सांगत असतो, हिंदुत्ववादी विचाराचा
वारसाने वारसा जतन करायचा शंभू भक्त विजयकुमार दरेकर या सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं हे कुटुंब जास्त वेळ घेत नाही. अशा कुटुंबाच्या चांगल्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित आलात. आपलं स्वागत आणि सायंकाळच्या बरोबर मोठं विवाह करणाऱ्या वधूवरांना सर्वांच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यात एनवर पाटील या दोन कुटुंबियांच्या मुलामुलीचा आज संध्याकाळी शुभ विवाह आणि त्या निमित्तानं प्रथम साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं उपस्थित विविध क्षेत्रात काम करणारी सर्व मान्यवर मंडळी, दोन्ही परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, महिला भगिनी, आपणा सर्व प्रथमतः या उभय परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आणि साखरपुडा वेळेवर व्हावा ओवाळणीसाठी घेतल्या आणि आता बोलणाऱ्यांना वेळ लावणं मला उचित वाटत नाही, म्हणून अमोलला म्हणलं दत्ताबाबा बंद कर. आणि म्हणून या ठिकाणी बोलले परिवार आणि त्या परिवारातील स्वर्गीय पठाणराव केशवराव दरेकर तथा बापूंच्या कुटुंबातील हा विवाह आहे. स्वर्गीय कांतीलालजी केशवराव दरेकर यांचे नातू आणि दत्ताभाऊ कांतीलाल दरेकर सर यांचे ज्येष्ठ चिरंजीव. आणि कुटुंबाच्या संदर्भामध्ये दत्ताभाऊंनी सांगितलेलं आहे. मी सरांच्या संदर्भात दोन शब्द बोलतो की ज्यांनी अखंड आयुष्यामध्ये आपल्या ज्ञानदानाचं, शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य केलं आणि वेळेचं महत्त्व पाळलं आणि समाज घडवण्याचं काम केलं. आणि त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की 2 मिनिटं सुद्धा साखरपुडा असो अथवा लग्न हे मुहूर्तापेक्षा जास्त होणार नाही. म्हणून मी आज या ठिकाणी सांगतो, या गोल्डन मंगल कार्यालयामध्ये 8:30 आणि 9च्या आतमध्ये एकही लग्न झालेलं मला पाहायला मिळालं नाही. पण त्याचं रेकॉर्ड आज या ठिकाणी या दोन्ही परिवाराच्या वतीनं मोडलं जाईल असं मला वाटतं. त्याच टोला मोराचा एनवर परिवार अशी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सर्व मंडळी आपण त्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून आलात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो, अंतःकरणापासून स्वागत करतो. आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर हे 9 दाम्पत्य आपल्या उपस्थितीमध्ये विवाहबद्ध होणार आहे. म्हणून विवाहबद्ध होणाऱ्या 9 दाम्पत्याचं वैवाहिक जीवनातील पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, वैभवाचं जावं. ते जेव्हा घडो आजच्यासारखा आनंद त्यांच्या जीवनामध्ये सतत नांदत राहो अशा आडवान स्वरूपामध्ये शुभेच्छा देतो. की या ठिकाणी शुभेच्छा देते. दरम्यानच्या काळामध्ये महागणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष आदरणीय भाग्यवती सत्ता आणि ऐश्वर्याचं प्रतीक ठरणारी एनवर घराण्याची लाडकी लेक आता दरेकर परिवाराची लाडकी सून होणार आहे. या सुंदर नात्यांमध्ये ती तरी मामी होणार आहे, कोणाची तरी काकी आणि कोणाची तरी सगळ्यात लाडकी सून. आपल्या सर्वांच्या साक्षीने ती आज एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. परिवाराच्या प्रेमळ आमंत्रणाला आपण सर्वांनी प्रेमाने स्वीकारलं आहे आणि आज या गोड 9 दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपण या गोल्डन पॅलेस लॉन्समध्ये उपस्थित आहोत. मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या शाही विवाह सोहळ्याचे लग्न म्हणजे केवळ 2 अक्षरं नव्हे, तर 7 पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठी धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं
चला वरराजांना विनंती राहील मंचावरती. मान्यवरांना विनंती आपण वरराजा तालुक्यातील चिरंजीव आढळ यांना यंगड परिवाराच्या वतीने पूर्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी शुभकार्याच्या व्यासपीठावर उपस्थित राहावं. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख होतोय आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर शुभकार्याच्या व्यासपीठावर उपस्थित राहावं. सर्वप्रथम मानविंदू चिरंजीव आढळ यांना पूर्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी मुरकेगाव ग्रामनगरीला लाभलेले माजी उपसरपंच सन्माननीय नितीश बाजारे तदनंतर यंगड परिवाराच्या वतीने एक सुवर्ण चैन देऊन सन्मानित करण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय योगेश भाऊ टिळेकर यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय एकनाथ बाबू बांजारे आपल्याला विनंती आपण शुभकार्याच्या व्यासपीठावर उपस्थित राहून मानविंदू आढळ यांना सुवर्ण चैन देऊन सन्मानित करावं. तदनंतर सुवर्ण मुद्रा देऊन सन्मानित करण्यासाठी मुरकेगाव ग्रामनगरीला लाभलेले योगयुक्त माजी सरपंच सन्माननीय संतोष दादा कवळे आपल्याला विनंती आपण सुवर्ण मुद्रा देऊन मानविंदू वरराजा चिरंजीव आढळ यांना यंगड परिवाराच्या वतीने सन्मानित करावं. तदनंतर ज्या मान्यवर पाहुण्यांचा नामोल्लेख केला जाईल आपल्याला विनंती ग्रामसेवक महिला सन्माननीय तानाजी भाऊ दरेकर सन्माननीय श्यामशेठ शिंदे सन्माननीय संदीपांची बाजारे सन्माननीय शंकर दादा यंगड सन्माननीय किरणशेठ दाभाडे सन्माननीय गणेशजी बाजारे सन्माननीय दीपक भाऊ यंगड सन्माननीय रामचंद्रजी बाजारे सन्माननीय उमेश भाऊ जांभळकर सन्माननीय राजारामजी गायकवाड सन्माननीय विक्रम भाऊ ठोकरे सन्माननीय नितीनजी दाभाडे सन्माननीय विजय भाऊ जांभळ पीठावर उपस्थित राहावं. या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी सन्माननीय जिल्हा परिषदेच्या सदस्य कुसुमताई मांढरे दरेकर परिवार आणि यंगड परिवार या दोन्ही परिवाराने आपल्या जे प्रेमाचं आदराचं स्नेहाचं अगत्यस्य निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व्यापार व्यवसाय वारकरी संप्रदाय सर्व क्षेत्रातील मान्यवर असतील तसेच दोन्ही परिवारांचे अपदेष्ट मित्रमंडळ सगळे स्वयंपाक विशेषमध्ये माता भगिनी असतील आणि शिरूर तालुका हवेली तालुक्यातील सर्व आजीबाजी पदाधिकारी असतील. आपण सर्वजण या साखरपुड्याच्या गोड समारंभासाठी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. संयोजकांनी सर्वांचाच नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तसं चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दोन्ही या परिवाराचे एक सदस्य या नात्याने आपले निर्णय व्यक्त करून पुनश्च स्वागत करते. खऱ्या अर्थानं हा शुभविवाह होत असताना हा साखरपुड्याचा समारंभ हा वेळ पार पडला त्याच्यामुळे खरंच मनापासून आनंद व्यक्त होतोय की कार्यक्रम जर असे वेळेत सुरू केले तर निश्चितच सगळ्यांना त्या कार्यक्रमाला हजेरी लावता येईल आणि पुढील कार्यक्रमही त्यांनी सायंकाळी गोरज मुहूर्त हा शुभविवाह होणार आहे. खरंच खूप एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपण दरेकर आणि यंगड परिवाराने घेतला आहे. आपल्या या यंगड परिवाराचा दरेकर परिवाराचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि तसेच सायंकाळी शुभविवाह होणाऱ्या या दोन्ही वधूंची वैवाहिक सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशी मनापासून परमेश्वरचरणी प्रार्थना करते. या दोन्ही वधूवरांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देऊन नांदा सौख्यवडे अशी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. लग्नापूर्वी टायमर हा स्क्रीनवरती लागणार आहे त्यामुळे लग्न हे वेळेत म्हणजे वेळेतच लागणार आहे याची सर्व पदाधिकारी अधिकारी वर्ग आणि उपस्थित पाहुणे मंडळींनी या ठिकाणी दखल घ्यायचे आणि संध्याकाळी सायंकाळी आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचे अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो.